ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र अजित. गीतेच्या या 52व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 1. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णां कुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्यम उवाच मधुसूदनः. अर्थ असा आहे की संजय म्हणाले, तशा प्रकारे भीतीने व्याप्त झालेल्या त्या अर्जुनाला जे विषाद करीत आहेत आणि अश्रू आल्याने ज्यांच्या नेत्रांची पाहण्याची शक्ती कुंठित होत आहे, भगवान मधुसूदन हे पुढे सांगितले जाणारे वचन म्हणाले. पहा, या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता अध्याय 2, श्लोक 1 ते 72 आहे त्याच्यामध्ये. आणि या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. संजय म्हणाले, करुणेने व्याकुळ झालेल्या, दुःखातिशयाने ज्यांचे डोळे अश्रूंनी पूर्ण भरलेले आहेत व पाहण्याची शक्ती कमी झाली आहे, अशा शोकग्रस्त त्याला मधुसूदन हे वाक्य बोलले. व्याख्या अशी आहे की तं तथा कृपयाविष्टम. पुन्हा त्या कृपेने अविष्ट झालेले अर्जुन रथात सारथी रूपाने बसलेल्या भगवंताला ही आज्ञा देतात की हे अच्युता, माझ्या रथाला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. ज्यायोगे मी पाहून घेतो की या युद्धात माझ्याशी 2 हात करणारे कोण आहेत, अर्थात माझ्यासारख्या शूरवीरासोबत कोणते योद्धे हिम्मत करून लढण्यासाठी आले आहेत. आपला मृत्यू समोर दिसत असूनही माझ्याशी लढण्याची त्यांची हिम्मत कशी झाली. अशा प्रकारचा ज्या अर्जुनात युद्धाचा इतका उत्साह होता, वीरता होती, तेच अर्जुन दोन्ही सैन्यात आपल्या कुटुंबियांना पाहून त्यांच्या मृत्यूच्या संख्येने मोहग्रस्त होऊन इतके शोकाकुल झाले की त्यांचे शरीर शिथिल होत आहे, मुखाला कोरड पडत आहे, शरीराला कंप सुटला आहे, रोमांच उभे राहिले आहेत, हातातून धनुष्य गळून पडले आहे, शरीरात दाह निर्माण झाला आहे, उभे राहण्याची शक्तीही राहिली नाही आणि मनसुद्धा भ्रमित होत आहे. केवढे नवल आहे की ज्या अर्जुनाचा हा स्वभाव की न दैन्यम न पलायनम, त्याच अर्जुनाचे भीतीच्या दोषाने शोकविवळ होऊन रथाच्या मध्यभागी बसणे. संजय अत्यंत आश्चर्याने अर्जुनाचा हा भाव उपर्युक्त पदांनी प्रगट करीत आहेत. पहिल्या अध्यायाच्या 28व्या श्लोकात सुद्धा संजयाने अर्जुनासाठी कृपया परयाविष्टः पदाचा प्रयोग केला आहे. अश्रुपूर्णा कुलेक्षणम. अर्जुनासारख्या महान शूरवीराच्या अंतःकरणात सुद्धा कौटुंबिक मोहाने घर केले आणि त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले. अश्रू देखील इतके अधिक झाले की ते डोळ्यांनी पूर्णपणे पाहूही शकत नव्हते. या पद्धतीने संजय वर्णन करतात. पहा, विषिदंतम इदम वाक्यमुवाच मधुसूदन. अशा प्रकारे भीतीमुळे विषाद पावलेल्या अर्जुनाशी भगवान मधुसूदनांनी हे म्हणजे पुढे 2, 3 श्लोकात बोलले जाणारे वचन म्हटले. पहा, येथे विषिदंतम उवाच म्हणण्यानेच काम चालू झाले शकत होते. इदम वाक्यम म्हणण्याची सुद्धा आवश्यकताच नव्हती, कारण उवाच क्रियेच्या अंतर्गतच वाक्यम पद पण येते. तरी पण वाक्यम पद देण्याचे तात्पर्य असे आहे की भगवंताचे हे वचन आणि वाणी फार विलक्षण आहे. पहा, अर्जुनाच्या ठिकाणी धर्माचा बहाणा करून कर्तव्याचा त्याग करण्याचा जो दोष निर्माण झाला होता, त्यावरही भगवंताची सरळ आघात करणारी वाणी आहे. अर्जुनाचा युद्धापासून उपराम होण्याचा जो निर्णय होता, त्यात खळबळ उडवून देणारी आहे. अर्जुनास आपल्या दोषाचे ज्ञान करून आपल्या कल्याणाविषयी जिज्ञासा जागृत करवणारी आहे. या गंभीर अर्थ असलेल्या वाणीच्या प्रभावानेच अर्जुन भगवंताचे शिष्यत्व ग्रहण करून भगवंताला शरण जातात. ह्याच अध्यायामध्ये 2 श्लोक 7. संजयाद्वारे मधुसूदन हे पद योजण्याचे तात्पर्य असे आहे की भगवान श्रीकृष्ण मधु नावाच्या दैत्याला मारणारे, अर्थात दुष्ट स्वभाव असणाऱ्यांचा संहार करणारे आहेत
म्हणून ते दुष्ट स्वभाव असलेल्या दुर्योधनादिकांचा नाश करविल्या वाचून राहणार नाहीत. पहा, या भगवंताची आठवण धृतराष्ट्राला करून देण्यासाठी इथे संजय मधुसूदन म्हणून भगवान श्रीकृष्णाला हाक मारतात. बघा, आणि इथे मग आपण बनतं विषिदंतम इदम म्हणत असताना तो विषाद करत असलेला अर्जुन आहे. आणि विषाद तर आपण सातत्याने आपल्या आयुष्यभर करत असतो. आपण देवाशी भांडतो, आपण आपल्या दैवाशी म्हणजे नशिबाशी भांडतो, आपण आजूबाजूच्या परिस्थितीला नावं ठेवतो, आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींना नावं ठेवतो. सगळ्याच जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात शेवटी स्वतःला क्षमा करायला तयार असतो. दुसऱ्या कोणाला आपण क्षमा करत नाही. आपण कसल्याही प्रकारची चूक करण्यासाठी स्वतःच्याच संरक्षणामध्ये असतो. आपण कोणाची दुसऱ्याची क्षमा मागत नाही. आपण कोणावर प्रेम करत असताना ते लपून छपून करतो. द्वेष मात्र रस्त्यावरती उभा राहून उघडपणे व्यक्त करतो. अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या मनामध्ये विषाद भरलेला आहे आणि तो विषाद आयुष्यभर आपण कुरवाळंसुद्धा राहतो. माणसांनी काय साठवावं? हिरे मोती माणकं साठवावी, रत्नासारख्या गुणांची आपल्यासोबत ही माणसं आपल्यासोबत ठेवावीत, निसर्गाच्या सान्निध्यात राहावं. माणसांनी कशाचा हव्यास करावा? हव्यासच करायचा असेल तर ज्ञानाचं करावं. कणाकणांनी जिथे जिथे मिळेल त्या त्या ठिकाणी ते घ्यावं उरवाडून. ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान जिथे मिळेल तिथून ते उरबाडून घ्यावं. खरं सांगायचं तर एखादा भुंगा जसा असतो, एखादी मधमाशी जशी असते, एखादं फुलपाखरू जसं असतं, ते जसं एक थेंब मधाचा गोळा करायला हजारो फुलांवरती ते भ्रमण करतात. पहा, आणि एक थेंब गोळा करतात मधाचा. अनेक मैलांचा प्रवास करून ते घेऊन येतात. ते असं म्हणून म्हटलं ना, घे छंद मकरंद. तो जो भुंगा आहे त्याचा छंद घ्यावा. कणाकणानी मध साठवण्याचा हा ज्ञानाचं मध आहे. परंतु आपण मात्र विषाद करत राहतो आणि तो विषाद कुरवाळत राहतो, सांभाळत राहतो, मोठा करत राहतो, त्याचं सामर्थ्य वाढवत राहतो. आणि मी किती दुःखात आहे, माझं दुःख हे बाकीच्या जगातल्या इतर लोकांपेक्षा, माझा विषाद हा इतर जगातल्या लोकांपेक्षा कसा महान आहे हे आपण स्वतःला समजावून सांगत राहतो आणि आजूबाजूला भेटणाऱ्या अनेक लोकांना आपण हे समजावत राहतो. पहा, आणि त्या लोकांचा सहानुभूतीचा जो भाव आहे तो स्वतःसाठी सातत्याने प्राप्त करत राहतो. हे केवळ मनोरंजन आहे, कदाचित तनोरंजनसुद्धा आहे, परंतु वास्तव नव्हे. पहा, विषाद हा भास आहे, हा भासांचा राजा आहे विषाद म्हणजे. तर या भासापासून जितक्या लवकर आपण बाहेर पडू तितक्या लवकर आपण स्वरूपाजवळ जाऊ. लक्षात घ्या. आणि सत्यतेपर्यंत, आपलं जे खरं, जे वास्तव आहे, अस्तित्व आहे, त्याच्यापर्यंत जाऊ आपण. म्हणून हा अर्जुनाचा विषाद जो आहे तो संजय सांगतात की तो विषादाने जो हे झालेला आहे तो कृपया विष्टम, पुन्हा त्याला सांगतात की ते करुणेने व्याप्त झालेले आहेत, दयेने व्याप्त झालेले आहेत, स्वतः भीतीने ते व्याप्त झालेले आहेत. पहा, कृपया या शब्दामध्ये अनेक भाव येतात आणि डोळे अश्रूने असे भरलेत त्यांचे अर्जुनाचे की त्याला दिसेनासंच झालं त्या अश्रूणामुळे. समोरचं काही दिसेना, कळेना झालं. अशा प्रकारच्या अर्जुनाला अतिशय प्रेमाने पहा भगवान श्रीकृष्ण पुढचं वाक्य बोलतात, ते झापतात त्याला. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे, भगवंतांनी अर्जुनाला काय म्हटले, हे पुढील 2 श्लोकात संजय सांगतात. ओम परमात्मने नमः.